छगन भुजबळ नाराज असून त्यांनी याबाबत आमच्याकडे खंत व्यक्त केली असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी केलंय। तर वरिष्ठ नेते यावर तोडगा काढतील असंही झिरवाळ म्हणाले। पुण्यात अजित पवारांविरोधात भुजबळ समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलंय। छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। छगन भुजबळांच्या समर्थनार्थ पुण्यात समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शनं करण्यात आली। मंत्रिमंडळात भुजबळांना स्थान न दिल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। दरम्यान अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजीही पाहायला मिळाली। बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर ओबीसी समाजानं आंदोलन केलंय। छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं ओबीसी समाजानं आपला रोष व्यक्त केलाय। महायुती सरकारचा निषेध नोंदवलाय। भुजबळांचा समर्थक आणि ओबीसी समाजानं राज्यभरामध्ये आंदोलन केलं। शिवरायांच्या जन्मभूमीला मंत्रिमंडळात स्थान द्या अशी मागणी जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणे यांनी केली आहे। स्वराज्याची सुरुवात शिवनेरीमधून होते, त्यामुळे आपल्यावर मंत्रिपद मागण्याची वेळ येऊ नये असंही शरद सोनावणे यांनी म्हटलंय। छगन भुजबळांपाठोपाठ आमदार प्रकाश सोळंकेही नाराज आहेत। बीड जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी सोळंके इच्छुक होते, पण संधी न मिळाल्यानं ते पक्षावर नाराज आहेत। नागपूर हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सोडून सोळंके मतदारसंघामध्ये परतले। मंत्रिपद न मिळाल्यानं आपण नाराज असल्याचा खुलासा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय। कुठलंही पद कायमस्वरूपी नसतं, मात्र आपण पक्षाचं काम करतच राहणार असं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलंय। नाराज कार्यकर्ते आम्हाला भेटत आहेत। आपण 2 दिवसांपासून कार्यालयात बसून आहोत आणि कार्यकर्त्यांना धीर देतोय अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार म्हणून ओळख असलेले आमदार रवी राणा यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज आहेत। अधिवेशन सोडून आमदार रवी राणा थेट त्यांच्या शेतात गोसेवा करताना पाहायला मिळाले, त्यामुळे रवी राणांची नाराजी उघडपणे दिसते। शासकीय कर्मचारी आणि अधिकारी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसून येत आहेत, त्यामुळे कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे निर्बंध अधिक कडक करावे यासाठी सोशल मीडियाच्या वापरासंदर्भात विशिष्ट नियम आणि कायद्यांची कठोर अंमलबजावणी अशी करावी अशी मागणी आमदार परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक व्हिडिओ समोर आलाय। पोलीस आणि आरोपी भेटल्याचा हा व्हिडिओ 24 तासच्या हाती लागलाय। केजमधील एका हॉटेलमध्ये पोलीस आणि आरोपी भेटीचा हा व्हिडिओ आहे। बीडचे तरुण सरपंच संतोष देशमुख यांना जीवघेणी मारहाण करत असतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो कुणाला तरी दाखवण्यात आला। त्या संबंधितांवरही खुनाचं कलम लावलंच पाहिजे अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे। या प्रकरणातले आरोपी फरार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। या निर्घृण हत्येच्या कसून चौकशीची मागणी धस यांनी केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सखोल तपास करावा अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी लोकसभेत केली आहे। राज्य सरकार तपास करायला अकार्यक्षम असल्याचा आरोपही बजरंग सोनावणे यांनी केलाय। या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडे द्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे। विरोधी पक्षनेते पदाबाबत विरोधकांकडून अद्याप कुठलाही प्रस्ताव प्राप्त झाला नाही अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे। तर याबाबत नियमानुसार कारवाई करू असंही नार्वेकर म्हणाले। सरकार येऊन 48 दिवस उलटले, मात्र अद्याप महायुती सरकारचं खातेवाटप झालं नाही अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। तर राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्यानं गृह खात्याची धुरा कुणाकडे असणार हे समजणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले। स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा केली आहे। केंद्र सरकारला स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यास काय अडचण आहे असा सवालही त्यांनी केला आहे। महाराष्ट्रातील अनेक भागात थंडीची लाट आहे, मात्र पुढील 10 दिवसात तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। 29 डिसेंबरपासून थंडीचा कडाका पुन्हा वाढून वर्षअखेरीस पुन्हा थंडीचा कडाका वाढेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। मुंबईकर सध्या दुपारच्या उन्हामुळे हैराण झालेत। मागील 2-3 दिवसांपासून पहाटे कडाक्याची थंडी आणि दुपारी उन्हाचा सामना करावा लागतोय। सांताक्रूजमध्ये 34.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे। कडाक्याच्या थंडीने लातूर जिल्हा गारठलाय। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील औराद शहाजनीचे तापमान 6 अंशांवर पोहोचलंय। दिवसभर हे वातावरण थंड राहतं आणि त्यामुळे थंडीमुळे नागरिक बेजार होताना दिसतात। सोने आयातीत वर्षभरात तब्बल 331% वाढ झाली आहे। नोव्हेंबरमध्ये आरबीआयनं विक्रमी सोने खरेदी केल्यानं सर्वाधिक साठा असणाऱ्या 10 देशांच्या यादीत भारताचा समावेश होतोय। सर्वाधिक सोन्याच्या साठ्यात आजही अमेरिका पहिल्या स्थानी आहे।
यंदाच्या उत्तम मान्सूनमुळे भारताचा तांदूळ साठा उच्चांकी पातळीवर पोहोचलाय। यंदा गव्हाचे क्षेत्रही वाढलंय। साठा वाढल्यामुळे यंदा भारतातून तांदूळ निर्यात वाढू शकते। त्यातून तांदळाचा आंतरराष्ट्रीय भाव नियंत्रणात राहण्यास मदत होणार आहे। राज्यात यंदा गव्हाचं उत्पादन वाढणार आहे। यंदा गव्हाचं क्षेत्र वाढल्यामुळे उत्पादनही वाढणार आहे। यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत गव्हाचा पेरा वाढलाय। 493 लाख हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या झाल्यात। यात 239 हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे। एडीएमसी विद्युत विभागाच्या ऊर्जा संवर्धन सप्ताह सुरू झालेला आहे। यामध्ये नागरिकांना ऊर्जा बचत बाबत जनजागृती केली जाते। महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांच्या पुढाकाराने ऊर्जा संवर्धन सप्ताहाला सुरुवात झाली। विनापरवानगी झाड तोडणाऱ्यावर 50,000 दंडाचं विधेयक थांबवण्यात आलंय। विरोधकांनी आक्षेप घेतल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधेयक स्थगित ठेवण्याची घोषणा केली आहे। तसंच चर्चा करून दंडाची रक्कम ठरवू असंही फडणवीसांनी म्हटलंय। रायगडमध्ये निकृष्ट दर्जाच्या 19 नर्सरींचा परवाना रद्द करण्यात आलाय। जिल्हा कृषी विभागाने ही कारवाई केली आहे। तसंच या नर्सरीतून रोपं खरेदी करू नये असं आवाहन रायगड जिल्हा कृषी विभागातर्फे करण्यात आलंय। सांगलीच्या अंकली परिसरात कारला भीषण आग लागली। आगीत कार जळून खाक झाली आहे। दरम्यान या घटनेमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, पण अग्निशमन दलानं वेळीच आगीवर नियंत्रण मिळवलं। रत्नागिरीत गॅस गळती झाल्याची चर्चा आहे। सीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीची पाईपलाईन लीक झाल्यामुळे परिसरात गॅस पसरल्याचं बोललं जात आहे। अग्निशमन दल आणि पोलिसांनी याची दखल घेऊन नागरिकांना घाबरू नये असं आवाहन केलंय। जळगावात पैसे तिप्पट करून देण्याचा आमिष दाखवून ग्रामसेवकाची 16 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे। या गुन्ह्यात 3 पोलिसांचाही सहभाग होता। दरम्यान या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली। या प्रकरणी 5 संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा आहेत। राज्यपालांच्या चहापान कार्यक्रमालाही अजित पवारांनी दांडी मारली। चहापान कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित होते। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या नॉट रिचेबलवर प्रतिक्रिया दिली आहे। अर्थ खातं मिळत नसल्यानं अजित पवार नाराज होऊन नॉट रिचेबल झालेत का असा सवाल त्यांनी केला आहे। विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीकडून हालचाली सुरू झाल्यात। अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, यावेळी दोघांमध्ये काही काळ चर्चाही झाली आहे। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचीही भेट घेतली आहे। विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्येच त्यांची भेट झाली। आमदार असेल खासदार असेल प्रत्येक जण मुख्यमंत्र्यांना भेटत असतात, अशीच भेट ही त्यांनी घेतली असेल अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर दिली। उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली, त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही अशी प्रतिक्रिया परिणय फुके यांनी दिली आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते असंही ते म्हणाले। शिवसेना नेत्या मनीषा कायंदेंची विधान परिषद मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे। कायंदे शिवसेना पक्षाच्या विधान परिषद मुख्य प्रतोद असणार आहे। महाराष्ट्रात महायुतीचं सरकार निवडून आलंय, त्यांनी राज्याच्या हिताचा निर्णय घ्यावेत अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे। तसंच ईव्हीएम बाबत आमचा लढा जनतेच्या माध्यमातून सुरू राहील असंही उद्धव ठाकरे म्हणाले। पुण्यातील पुस्तक महोत्सवाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली आहे। नागपूरमध्ये पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात यावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली। मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, यामुळे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी अभिजात भाषेसंदर्भातील शासकीय योजना तसंच प्रकल्पांची माहिती देणारे स्टॉल पुणे पुस्तक महोत्सवामध्ये लावण्यात आले होते। कोकण रेल्वेच्या स्थानकांची दुरुस्ती देखभाल आणि नूतनीकरणासह मुंबई पोलिसांना आधुनिक शस्त्र देण्यासाठी निधीची तरतूद करावी अशी मागणी खासदार रवींद्र वायकर यांनी लोकसभेमध्ये केली आहे।